शस्त्रं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 प्रथमेश सापडत नाहीये का? नाही, चला त्याला शोध. तुम्ही शांत राहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना. बेटा प्रथमेश, प्रथमेश कुठे गेला हा मरायला? प्रथमेश 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 काय करतोस? सोड, अरे सोड प्रथमेश, अरे प्रथमेश सोड त्यांना. लेखा, अगं जेवून घेतेस ना? कम ऑन बेबी, जेवायच्या आधी झोपून गेलीस. लेखा, किती अंग तापलंय तुझं. लेखा, सुलेखा तुला काय होतंय ग? पूनम सुद्धा घरात नाहीये, डॉक्टरला बोलवू का? अहो, आधीचं लग्न झालं ना की घरात एक सत्यनारायणाची पूजा घालूया. अहो, ऐकताय का मी काय म्हणते? आणखीन एक पूजा कशासाठी? हो, कशाला म्हणजे काय रीत आहे तशी. आपल्या घरातलं कार्य सुखरूप पार पडलं म्हणून पूजा घालायची असते. आधी कार्य सुखरूप पार पडू तर दे. अहो, असं का म्हणताय? आधीचं लग्न ठरल्यापासून किती विचित्र गोष्टी घडत आहेत पाहतेस. आधी आधीला ऍक्सिडेंट झाला, बाबा आजारी पडले आणि त्या दिवशी साखरपुड्याच्या दिवशी प्रतिमेश किती बिथरला होता पाहिलंस ना. मला तर बाई काळजीच वाटते त्याची. त्या दिवशी सुलेखा, आज सोपान आजोबा, काय नवीन आजार जडलाय प्रथमेशला कोणास ठाऊक. तू चंदूशी बोल एकदा, त्याला म्हणावं जी काही ट्रीटमेंट असेल ती करून घे. खर्चासाठी पुढे मागे पाहू नकोस. आधीशी त्याच्या अमेरिकेला जाण्याबद्दल काही बोलणं झालं तुमचं?
अजून तरी काही नाही. सुलेखाच्या मनातही नाहीये जायचं. त्याला म्हणा अमेरिकेचा नाद सोड आता. जसं काही मी सांगितलं करू लगेच तो ऐकणारच आहे. बायकोच तर ऐकेल. तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांना सोडवू दे. आणि त्याला सुद्धा असं एकदम तडकाफडकी भारतात येऊन राहा असं म्हणणंही मुळात मला पटत नाही. आता पसारा आहे एवढा तिकडे, तर पसारा आला वेळ तरी नको त्याला. हो मग आता आवरायला घे म्हणावं. तिकडेच रमून तिकडचाच होऊन जाऊ नकोस. नाही तसं काहीही होणार नाही. तो येईल निश्चित परत येईल. हे तुम्ही कशाच्या जोरावर बोलताय तुमचं तुम्हालाच माहिती. अगं आतड असतं ना, कळतं. एक चंदू सोडला तर बाकीच्या दोन्ही मुलांना आई बापांविषयी चाड आहे. का हो चंदूनी काय केलंय? सारखी त्याच्या नावाने का बोट मोडत असता तुम्ही? वेगळा झाला ना तो शेवटी. हो पण आता सारखं त्याला त्याच्या शिक्षणावरून आणि त्याच्या कमाईवरून तुम्ही टोमणे मारत बसलात तर तो तरी बिचारा काय करेल बाई? त्याला टोमणे मारण्यामध्ये मला काही फार आनंद होत होता अशातला भाग नाहीये. माझं म्हणणं काय होतं की बाबा शिक, थोडा मोठा हो, एवढी माफक अपेक्षा होती माझी. आता काय वाईट चाललंय का त्याचं? अरे दुसऱ्याची दलाली करत फिरत असतो वणवण, तरी बरं त्याला राधासारखी बायको मिळाली. नाही तर आमचे चिरंजीव कधीच उधळले असते. त्याचं तो बघून घेईल. हो चांगला खमका आहे माझा चंदू. मला खरी काळजी वाटते ती प्रियाची. एवढी मोठी झाली पण पोर पण काही सरलं नाही तिचं. मी तुम्हाला सांगते आधीच झालं ना की तिचंही उरकून घेऊया. उरकून घेऊ काय? उरकून टाकायला तो काय गल्लीतला गणपतीतला कार्यक्रम आहे की काय? तसं काय नाही. माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सगळं काही तिच्या मनासारखं होईल. हो वाट बघा मग. कारण तिचाच तिला कशाचा पत्ता नसतो ना. तू तिचा एक मित्र आहे खरं तर, साहिल म्हणून. चांगला आहे मुलगा. प्रिया आवडते त्याला. असं त्यांनी तुला येऊन सांगितलं? माझे डोळे आणि अक्कल शाबूत आहे. एक तरुण मुलगा मुलीला वाढदिवसाच्या दिवशी 1000 रुपयांची गिफ्ट घेतो, सकाळी घरी बुके पाठवतो. याचा अर्थ काय एवढं कळतं. हरीच्या हे सगळं कधी घडलं? तेच तर, तुम्हाला कशाची खबरच नसते ना. कोण आहे हा मुलगा? म्हणजे त्याला भेटलं पाहिजे मला एकदा. तो आणि प्रिया. नाही ना तसं काहीच नाही. कारण या बाईंचं काही ठरलेलंच नाही ना. वी आर जस्ट फ्रेंड्स. तो मला मित्र म्हणून आवडतो पण लाईफ पार्टनरच्या कन्सेप्ट मध्ये तो बसत नाही. असे आखलेचे तारे तोडले तिने माझ्यासाठी. आणि आता तर गेल्या कित्येक महिन्यात त्याचा फोनही नाही. तुझं बारीक लक्ष असतं सगळीकडे. आई आहे मी. बर बर असू दे. मी काय म्हणतो, एकदा या आधीचं लग्न उरकलं म्हणजे लग्न झालं की मग आपण प्रियाशी बोलू काय ते. आता फार वेळ वाचत बसू नका हो. दिवा लवकर बंद कर. कुठे वाचतोय मी आता? चाल. प्रथमेश काय झालंय रे सोन्या तुला? का वागतोस असं? काय झालंय? काय पा म काय बोलतोयस? पार्वती 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 पार्वती
प्लीज गाडी थांबवा. काय ग काय झालं? मला कसं तरी होतंय. खूप गुदमरल्यासारखं होतंय. आपली खूप धावपळ होते ना, टेन्शन्सही खूप आहेत. काय झालं? नाही, आय एम नॉट मिस्टेकन, सुलेखालाही याच जागेवर आल्यावर काय झालं? माहित नाही. असं काय आहे या जागेत? अरे शेट घराला तर टाळ आहे आता. साले कुठे उलटलेत? नमस्कार. नमस्कार. कोण आपण? मी आदिनाथचा मित्र. मला भेटायचंय त्याला. जरा सांगताय कुठे गेलेत ते? ते सगळे वसईला गेलेत. अच्छा, निघाले का ते? आम्हाला उशीरच झाला इथे पोचायला. बरं, नेमके कुठे गेलेत वसईला काही सांगा. आम्ही इथे नुकतेच नवीन आलो आहोत, आम्हाला काही ठाऊक नाही. पण शास्त्र्यांचा खूप मोठा प्रसिद्ध वाडा आहे तिथे. शास्त्रींचा वाडा? अच्छा 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 अच्छा. सॉरी हा तुम्हाला त्रास दिल्याबद्दल. धन्यवाद. अनगिनाथ सहाय करे अरे प्रथमेश झोपला? झोपला ना. चंदू, हे असं कधीपासून व्हायला लागलंय त्याला? म्हणजे आधी सुलेखा, आता हे काय काका, ती चर्चा टाळायसाठी बाहेर येऊन बसतो. तुझं आपलं तेच. तसं नाही. आधी दादा आधी आला रे. किती उशीर केलास? चल आज. या राजे या. फोन करून करून थकलो आम्ही. मी बाबांना फोन केला होता. ही कोण रे? ही शुभ्रा. शुभ्रा हा माझा मोठा भाऊ चंद्रकांत. नमस्कार. आमच्या सगळ्यांसाठी भाई. आणि तो बाळ काका. पण या आहेत कोण? ही माझी बायको. अरे आधी आला का? अरे आज सरच. दादा किती उशीर, आम्ही किती वाट बघतोय. आलास का बाबा? जेवून आलास का? वाढायला घेऊ. आणि बाहेर का उभा आहेस? आज चला ना. दादा, ही कोण? मैत्रीण आहे तुझी? हो, मैत्रीण आहे आधीची. नाही काका.
मी मगाशी तुला जे सांगितलं ते तू नीट ऐकलं नाहीस बहुतेक. ही माझी बायको आहे. आम्ही दोघांनी लग्न केलंय. आधी बास अमेरिकेत राहून तुझा सेन्स ऑफ ह्युमर फारच मॉर्बिड झालाय आधी. ही असली मस्करी? मी मस्करी करत नाहीये काका, मी खरं तेच सांगतोय. तुम्ही दोघं कंपनीमध्ये एकत्र काम करता का? नाही. बाबा, आई, मुन्ना, तुम्हा सगळ्यांनाच हे खूप विचित्र वाटेल, मला मान्य आहे. पण मी खरंच सांगतोय. ही शुभ्रा आपटे माझी बायको. आम्ही दोघांनी लग्न केलंय कोकणात. आधी आता ही मस्करी पुरे झाली. ही मस्करी नाहीये, किती वेळा सांगू. हा काय फार्स लावलाय आधी? डोकं पिकं फिरलंय काय तुझं? आम्ही सगळे इथे का जमलोय माहितीये ना? तुझ्या आणि सुलेखाच्या लग्नासाठी, जे परवा होणार आहे. आणि आज तू अचानक एका अनोळखी मुलीला आमच्या समोर घेऊन येतोस आणि सांगतोस की ती तुझी बायको आहे. जे खरंय तेच सांगतोय मी. थोबाड फोडीन आता. पण त्यांनी सत्य बदलणार आहे का? अहो काय बोलतोय हा? एक मिनिट. आधी खरं खरं सांग, ही मुलगी कोण आहे? आमच्या भावनांशी खेळायचा तुला काहीही अधिकार नाही. बाबा, मी खरं तेच सांगतोय. ही माझी लग्नाची अरे गप आता पुरे. बाबा, माझं प्लीज नीट ऐकून घ्या. आपलं फोनवर बोलणं झालं होतं ना, तेव्हा मला तुम्हाला हेच सांगायचं होतं. पण तेव्हा तुम्हीच म्हणालात की आल्यावर बोलू. अरे पण मला काय माहिती तू असं काहीतरी सांगणार आहेस. तुम्ही प्लीज मला समजून घ्या. अरे समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं आधी? काय अपेक्षा आहे तुझी? ए मधू, कसली गडबड आहे रे बाहेर? आधी आला का रे? प्लीज हे बघा, सगळे जरा हळू बोला. आजोबांची तब्येत आधीच बरी नाहीये. त्यांना टेन्शन देऊ नका असं डॉक्टरनी सांगितलेलं आहे. त्यांच्या समोर हे सगळं नको. बाबा, मी आजोबांच्या जवळ बसतो. तू पण चला. काय झालंय आजोबांना? तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, पण आधी आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत.